हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण सुंदर अशी 2 रंगात तोरणपट्टी शिकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगसंगती घेऊ शकता। यासाठी 4 प्लाय वूल घेतलेली आहे, 2.75 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। चला तर मग सुरुवात आपण स्लिप नॉटनी करणार आहोत। मी अशा प्रकारे स्लिप नॉट करते। आता आपल्याला साखळ्या करायच्या आहेत। टोटल 12 साखळ्या करायच्या आहेत, 12 चेन्स। ही तोरणपट्टी बनवायला अतिशय सोपी आहे। हे बघा, 12 साखळ्या झालेल्या आहेत। आता वरतून 5 साखळ्या सोडायच्या आणि 6व्या साखळीमध्ये इथे एक खांब करायचा। हे बघा, आता हा दुसरा खांब सुद्धा त्याच गॅपमध्ये आणि हा तिसरा खांब। 6व्या साखळीमध्ये आपण 3 खांब केलेले आहेत। आता 2 साखळ्या करा आणि अजून 3 खांब त्याच गॅपमध्ये करायचा आहे 6व्या साखळीत। म्हणजे 6व्या साखळीत आपण 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब असे केले। हे बघा, अशा प्रकारे दिसेल। आता जी पहिली साखळी आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करायची। हे बघा, अशा प्रकारे आपली तोरणपट्टीची सुरुवात असणार आहे। आता 3 साखळ्या करा आणि टर्न करा आणि ही 2 साखळ्यांची जी गॅप आहे इथे आपल्याला शेल करायचा आहे। म्हणजेच 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब। आपण आता शेलवर शेल करत आहोत। 2 साखळ्या आणि 3 खांब सेम गॅपमध्ये। हे बघा, शेलवर शेल झाला। आता ही जी गॅप आहे इथे एक खांब करायचा। हे बघा, 2 शेल झालेत एकावर एक। आता परत 3 साखळ्या करा, टर्न करा आणि 2 चेनच्या गॅपमध्ये शेल करा। म्हणजेच 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब। आणि 3 शेल झाल्यानंतर या गॅपमध्ये इथे आपल्याला एक खांब करायचा। हे बघा, 3 शेल झालेले आहेत एकावर एक। आता 3 साखळ्या करा आणि टर्न करा। परत शेलवर शेल म्हणजे 2 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब। फ्रेंड्स, अशा प्रकारे ही तोरणपट्टी तुम्ही लहान मोठी करू शकता। फ्रेंड्स, हे बघा, माझी थोडी तोरणपट्टी विणून झालेली आहे। आता मी अजून मोठी करणार आहे। साधारणतः दरवाजाची लांबी 34 किंवा 36 इंच असते। चला तर मग आता मी पूर्ण तोरणपट्टी विणून घेते। हे बघा, माझी तोरणपट्टी 36 इंच बनवून झालेली आहे। तुम्हाला जितक्या लांबीची हवी, ज्या रंगात हवी त्या रंगात तुम्ही तोरणपट्टी बनवून घ्या। आता शेवट कसा करायचा ते दाखवते। इथे आपण 3 साखळ्या केलेल्या आहेत आणि अजून 2 साखळ्या करा, म्हणजे टोटल 5 साखळ्या झाल्या। आणि ही 2 चेनची गॅप आहे तिथे स्लिप स्टिच करायची। परत 5 साखळ्या करा आणि ही जी गॅप आहे इथे स्लिप स्टिच करायची। आता एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या। इथे आपण तोरणपट्टीचा शेवट केलेला आहे आणि ही सुरुवात दोन्ही सेम झालेली आहे। दोन्हीकडे 5-5 साखळ्यांचे लूप आहेत। चला तर मग आता हिरवा रंग आपल्याला जोडायचा आहे। हा जो कॉर्नर आहे 5 साखळ्यांचा तिथे आपण हिरवा रंग जोडत आहोत। अशा प्रकारे 2 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला एक हाफ डीसी करायचा आहे। हा दुसरा हाफ डीसी आणि हा तिसरा। टोटल आपण 3 हाफ डीसी केलेले आहेत एकाच गॅपमध्ये। आता 2 साखळ्या करायच्या आणि
सेम गॅपमध्ये आपल्याला अजून 3 हाफ डेसी करायचे आहेत. 1 2 आणि 3. म्हणजे कॉर्नरमध्ये आपण 3 हाफ डेसी, 2 चेन, 3 हाफ डेसी असं केलेलं आहे. आता हा दुसरा कॉर्नर आहे. इथे सुद्धा सेम तसंच करायचं आहे. 3 हाफ डेसी आणि 3 हाफ डेसी झाल्यावर 2 साखळ्या आणि अजून 3 हाफ डेसी सेम गॅपमध्ये. हे बघा, अशा प्रकारे तोरणपट्टीवर 2 कॉर्नर परत तयार झाले. आता पुढच्या गॅपमध्ये इथे 3 हाफ डेसी करायचे. 3 अर्धे खांब, 2 आणि 3. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 3 हाफ डेसी करायचे आहेत. 2 आणि 3. आता ही तोरणपट्टी पूर्ण अशीच करायची आहे. प्रत्येक गॅपमध्ये 3 हाफ डेसी करायचे आहे. खूप सोपा राऊंड आहे हा. हे बघा, अशा प्रकारे दिसतील हाफ डेसी. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. प्रत्येक गॅपमध्ये 3 हाफ डेसी करून घेऊ. पट्टीच्या दुसऱ्या बाजूचे कॉर्नर्स येईस्तोवर या 5 साखळ्यांच्या लूपमध्ये आपल्याला 3 हाफ डेसी, 2 चेन, 3 हाफ डेसी करायचे आहेत. आणि परत या गॅपमध्ये 3 हाफ डेसी करायचे आहेत. चला तर मग हे बघा, माझी एक साईड बनवून झालेली आहे. हाफ डेसी छान दिसत आहेत. आणि पट्टीच्या आपण कॉर्नरला आलेलो आहोत. हे बघा, आता तिथे 3 हाफ डेसी, 1 2 3, 2 चेन आणि त्यानंतर परत 3 हाफ डेसी एकाच गॅपमध्ये. 1 2 3. एक कॉर्नर झाला. आता या 5 चेनच्या लूपमध्ये दुसरा कॉर्नर म्हणजेच 3 हाफ डेसी, 2 चेन, 3 हाफ डेसी असे करायचं आहे. हे बघा, 2 कॉर्नर आपले आधीसारखे तयार झालेले आहेत. जसं सुरुवातीला केलं अगदी तसंच. आणि आता प्रत्येक गॅपमध्ये जसे हाफ डेसी इथे केलेत तसेच इथे करायचे आहेत. हे बघा, पूर्ण तोरणपट्टीला ग्रीन रंगाची बॉर्डर मी पूर्ण केलेली आहे. हे 2 रंग अतिशय सुंदर दिसत आहेत. आता आपण शेवट करणार आहोत. हे बघा, पहिले आपण ज्या साखळ्या केल्या होत्या 3 तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. आता ही तोरणपट्टी पूर्ण झालेली आहे. तुम्ही इथे दोरा कट करू शकता, पण मी काय करणार आहे, हे बघा, एक साखळी करणार आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच. आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करणार आहे. आता ही 2 चेनची गॅप आहे. इथे 2 स्लिप स्टिच. आणि आता प्रत्येक खांबावर एक स्लिप स्टिच. खांबावर म्हणा किंवा गॅपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच करायची. पूर्ण पट्टी. हे बघा, 2 चेनची गॅप आली की तिथे 2 स्लिप स्टिच करायचे आणि पुढे सगळीकडे एक स्लिप स्टिच करत जायचं. स्लिप स्टिच केल्यामुळे तोरणपट्टी स्ट्रेच होत नाही. चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड पूर्ण करूया. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ही तोरणपट्टी अगदी कमी वेळात तयार झाली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा. जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.